आज मी तुम्हाला लाल मिरचीच्या ठेच्यापासून मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये एकदम थोडंसं तेल घालून घेऊया आणि तेल गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा फक्त जिरे टाकायचे आणि त्याच्यामध्ये हा ठेचा टाकायचा। ह्या ठेच्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे। ह्या लाल मिरच्या आहेत ज्या आपल्या हिरव्या मिरच्या लाल झालेल्या असतात ना, त्याचा ठेचा बनवलेला आहे। ज्या ठेच्यामध्ये लसूण आहे, जिरं आहे आणि लाल मिरची आहे आणि शेंगदाणे भाजून मोठे मोठे कुटलेले होते त्याच्यामध्ये। हे चांगलं 1 मिनिटभर पहिलं परतून घ्यायचं। मस्त असं 1 मिनिटभर परतून घेतलेलं आहे। ठेचा कसा आपण भाजून वगैरेच करतो, पण तरी पण थोडासा परतून घ्यायचं, कारण हे 2 ते 3 दिवस झालं मी बनवलेला होता। त्याची मेथीची भाजी मस्त लागते बघा, एकदम झटपट करून बघा एकदा। मोठ्या आकाराची जुडी होती। आता ह्याला काय करते, परतून घेते। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। भाजीची बघा मी कधी पण छोटी छोटी देठं पण घेते। देठं खाल्लेली जेवढी कवळी असतील तेवढी घ्यायची। ते देठं खाल्लेली पण चांगली असतात। चवीप्रमाणे टाकायचं मीठ आणि मस्त असं थोड्या वेळानं परतायचं। असं मीठ टाकल्यानंतर असं पाणी सुटतं भाजीला, आणि भाजीला असं पण पाणी सुटतं। भाजी कशी मी नितळून घेतली, तर हे पहिलं पाणी सगळं आटवून घ्यायचं। ह्याच्यामध्ये एक तुम्ही शिजवलेला बटाटा टाकू शकता किंवा कच्चा बटाटा टाकायचा, पण तो कधी पहिला जिरं टाकलं थोडा परतून घ्यायचा, नंतर ठेचा टाकायचा आणि नंतर मग ठेचा परतल्यानंतर मग भाजी टाकून घ्यायची। हे मी पाणी आटवून घेते। मस्त असं बघा पाणी आटलेलं आहे आणि भाजी आपली झालेली एकदम झटपट होते। भाजीचं पूर्णपणे पाणी नितळायचं। तुम्ही जर धुवून कापून जर करत असाल तर मग तर पाणी राहतच नाही, कारण पाणी पूर्ण धुतल्यानंतर नितळतं, नंतर कापलं तरी अशा पद्धतीत होतं। पण कधी पण मेथीचे थोडेसे देठं घेत जावा, खूप चविष्ट अशी होती। ठेच्यापासून करून बघा, झटपट रेसिपी दाखवली। रेसिपी बघितली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।